महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बेल्हाणे गावात विद्यार्थिनी असुरक्षित, संतप्त पालकांचा पिंपळनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेल्हाणे गावात रोड रोमियोंच्या त्रासाला कंटाळून काही विद्यार्थिनी गेल्या 2 महिन्यांपासून शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शाळेत ये जा करताना रोड रोमियोंकडून छेडछाड, टवाळी आणि मानसिक त्रास वाढल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या प्रकाराबाबत पालकांनी यापूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र तक्रारीची दखल गेली नसल्याचा आरोप करत आज संतप्त पालकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे। पालकांचं म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या मुलींना रस्त्यात अडवणे, अश्लील शब्दात बोलणे, पाठलाग करणे असे प्रकार सातत्यानं सुरू होते। यामुळे मुली मानसिक तणावाखाली असून त्यांची शाळा सुटते आहे। मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाही पोलिसांकडून मात्र ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप पालकांनी केलेला आहे। 2 महिन्यांपूर्वी तक्रार दिल्यानंतरही संशयित रोड रोमियोंवर कोणतीही कारवाई न झाल्याने पालकांचा संताप अनावर झालेला आहे। आज सकाळपासून पिंपळनेर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात पालक, महिला वर्ग आणि ग्रामस्थ जमा झाले होते। पोलीस ठाण्याबाहेर बसून पालकांनी घोषणाबाजी करत रोड रोमियोंवर तात्काळ कारवाईची मागणी केली। मुली शाळेत जाण्यास घाबरत असतील तर प्रशासन काय करत आहे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। रोड रोमियोंचा त्रास वाढत असताना पोलीस मूग गिळून गप्प का आहेत असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे। पालकांनी पोलिसांवर रोड रोमियोंची पाठराखण केल्याचा आरोप केलेला आहे। तक्रार देऊनही कारवाई होत नसल्यामुळे न्याय मिळवण्यासाठी ठिय्या आंदोलनाशिवाय पर्याय उरलाच नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। साक्री विधानसभा मतदारसंघाला महिला आमदार असतानाही ग्रामीण भागात मुली सुरक्षित नसल्याचा हा प्रकार चिंताजनक असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली असतानाही अशा घटना घडत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पालकांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत झालेला आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असून शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। मुलींची सुरक्षितता सुनिश्चित न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे। मी आज पिंपळनेर पोलीस स्टेशनला आलेलो आहे। काल आम्ही आलेलो होतो। आम्ही जवळजवळ 4 आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली, 3 आरोपींविरुद्ध, आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होते। त्यांनी तक्रार वगैरे नोंदवून घेतली, पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशनमध्ये इथं दिसत नाहीये आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पोरींना शाळेत जायच्या वेळेस, कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते। म्हणजे पोलीस स्टेशनमधून निघून त्यांची इतकी मुजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला, ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे। आणि SP साहेब आल्याशिवाय किंवा SP मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही हे ठिय्या आंदोलन इथून काढणार नाही। आणि प्रशासनाला पण विनंती, आम्ही आमच्या जो आपला कायदे हो, आणि अशा ज्या रोड रोमियोंना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे। कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल, तर आजपासून काही त्रास होणार नाही, काहीच नाही। आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे। म्हणजे पोलीस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही, कायदा हे काही मोजत नाही अशी दिशा झालेली आहे। आणि सदर आरोपी अजून सुद्धा पिंपळनेर पोलीस स्टेशनने इथं आम्हाला दाखवले बी नाही आणि फरार आहेत असं घोषित करून दिलेले त्यांनी।